ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये भगवंताने केलेले वनविहार किंवा वनभोजन याविषयीचा काही भाग पाहिला आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आपण निसर्गाच्या परिसरात गेलं पाहिजे। तिथला जो एक स्वाभाविक आनंद आहे, ज्याला आपण प्लेजर असं म्हणू, असा स्वाभाविक आनंद हा आपण अनुभवला पाहिजे मनाने आणि शरीराने। यासाठीच या ग्रंथांमध्ये निसर्गपर वर्णने कवींनी दिलेली असतात। त्याच्यातून एकच संदेश आहे, त्याचा परिपूर्ण अर्थ जरी नाही घेतला तरी ठोकळ मानाने आपण एक अर्थ घेऊ शकतो, गो बॅक टू नेचर, निसर्गाकडे परत चला। हा जो एक विचार आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीने आपण लक्षात घेतला पाहिजे। निसर्गाकडे परत चला, परंतु निसर्गाची नासधूस करू नका, हा संदेश भागवतकारांनी आपल्याला दिलेला आहे। आता एका दुसऱ्या ऋतूच्या विषयी आपण त्या वृंदावन गोकुळामध्ये घडलेल्या ज्या काही हकीकती आहेत त्याच्याविषयी विचार करणार होतो। आता एकदा हेमंत ऋतूला सुरुवात झाली आणि वृंदावन गोकुळातल्या त्या कुमारिका मुलींनी, त्या गोपकन्यांनी भगवती कात्यायनी देवीचं व्रत सुरू केलं होतं। हे व्रत हेमंत ऋतूमध्ये करतात। भल्या पहाटे उठावं लागतं, स्नानासाठी गंगेवर जावं लागतं किंवा नदीवर जावं लागतं। या मुली यमुना नदीमध्ये आलेल्या आहेत आणि यमुनेला स्नानाला जात होत्या। त्या नदीला विहार करण्या इतकं पाणी त्या ठिकाणी होतं। त्या कन्यांनी नदीच्या काठावर देवीची सुंदर अशी मृण्मयी, म्हणजे तिथल्याच घेतलेल्या चिखलाची, नदी काठच्या चिखलाची एक सुंदर मातीची मूर्ती बनवली। या रुद्रसूक्तामध्ये असं एक वर्णन केलेलं आहे, नमस्सिकत्यायच नम प्रवाहायाच। रुद्राचं स्वरूप जवळ असलेल्या नदी काठच्या मातीमध्ये आणि वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा ते रुद्राचं स्वरूप असतं, असं वर्णन या रुद्रसूक्तामध्ये आहे। त्या मुली त्या मूर्तीची पूजा करत सुगंधी द्रव्य, चंदन, फुले, धूप, दीप, नैवेद्य, पल्लवे, पाणी, निरनिराळ्या माला या साहित्याने किंवा या द्रव्याने ते देवीची आराधना करीत होती। अत्यंत श्रद्धेने पूजा करायच्या। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। आणि त्या काय प्रार्थना करीत, त्यांच्या प्रार्थना काय होत्या तर, हे देवी कात्यायनी, महायोगिनी भगवती, जगज्जननी, तू आमची एक इच्छा पूर्ण कर, आम्हाला श्रीकृष्णच पती म्हणून मिळू दे, आमची एवढी एकच इच्छा पूर्ण कर। आणि आम्ही जे काही व्रत करतो आहे त्या व्रताने तू संतुष्ट हो, आम्हाला या पलीकडे काही नाही। आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा,
तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. बाप रखुमा देवी वरू न विसंबे सर्वथा, बाप रखुमा देवी वरू न विसंबे सर्वथा. निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीने तत्वता सांगिले, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. आम्हाला संतांनी सांगितलंय, बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वथा. या भगवंताला कधीही विसरू नये, न विसंबे सर्वथा. सर्व काळ त्याची क्षणा माझी हाची करावा विचार. का तर आपल्याला तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा त्या पांडुरंगासाठी. आणि हे आम्हाला कोणी शिकवलं की देवाला विसरू नये? हे कोणी शिकवलं? का आम्ही आमचंच ठरवलं आहे? नाही, आम्हाला शिकवलं आहे निवृत्तीने तत्वता सांगितले. निवृत्तीने तत्वता सांगितलेले, अगदी तत्वाला धरून, विषयाला धरून या परमार्थाचं तत्व त्यांनी सांगितलंय. निवृत्तीने तत्वता सांगितले. आणि म्हणून त्या गोपकन्या त्या भगवतीची प्रार्थना करतात, पूजा करतात. आता पती या शब्दाचा अर्थ केवळ भ्रतार पती पत्नीतला शब्द आपण त्या ठिकाणी वापरणार नाही. पती याचा अर्थ सर्वांचा सांभाळ करणारा. तो पदवाचक शब्द आहे, तो व्यक्तिवाचक शब्द नाही, पदवाचक शब्द आहे. तेव्हा त्या पदावर जो कोणी असेल, ती स्त्री असो पुरुष असो, त्याला त्या ठिकाणी तिथे लिंगभेद करता येत नाही, तर पदवाचक असा हा शब्द आहे. सभापती, राष्ट्रपती, तसा हा जो शब्द आहे तो मज व्हावा, तो मज व्हावा. पती म्हणून हवा आहे, कारण तो आमचं सर्व प्रकारचं रक्षण करणारा आहे. तो आमचा सर्वस्वी आधार आहे. आमचं जे काही हवं नको आहे ते सर्व पाहणारा तो आहे. आमचा योग आणि क्षेम, आमचं जीवन आणि मोक्ष, आमची साधना आणि सिद्धी याचा तो पालनहार आहे. आणि म्हणून त्या अर्थाने हा पती शब्द आहे. पती पत्नी मधला आपण शब्द या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. उच्च स्तरावरून सर्व गोष्टीचा विचार करा, निम्न स्तरावरून विचार करू नका. परमार्थ करायचा असेल तर नेहमीच उच्च स्तरावरून विचार करा. आपल्या अनुभवाच्या, जीवनाच्या आणि एकंदरीत व्यवहाराच्या चौकटीमध्ये परमार्थ हा विषय येत नाही. ते आकाश तत्व आहे. आकाश किती फूट आहे कोणी मोजू शकला आहे? नाही. त्याची उंची किती आहे मोजता आलं नाही. तसा हा जो परमार्थ आहे किंवा परमेश्वर आहे, परमात्मा आहे, हा आपल्या जवळ असलेल्या पट्टीने मोजू नका. मैमनामध्ये असा एक विचार आलेला आहे की भगवान शिवाचं हे वरती यांचा कुठपर्यंत गमन आहे आणि खाली कुठपर्यंत गमन आहे, यांचा आकार हा जो स्तंभ उभा आहे, ज्योतिर्मय स्तंभ, याची मोजमाप करायला ब्रह्मदेव वरती गेले, ते वरतीच राहिले. आणि भगवान विष्णू गेले खाली क्षीरसागरापर्यंत गेले. परंतु त्या परमात्म्याची तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. ते क्षीरसागरामध्ये शांताकारं भुजगशयनं झोपून गेले. त्यामुळे आपल्या विचाराच्या, व्यवहाराच्या, कुवतीच्या पट्ट्या घेऊन फिरू नका. त्याने परमार्थ सुलभ होणार नाही. इथे रुजुता पाहिजे. ऋत हा शब्द तिथे महत्वाचा आहे.
रुजुता पाहिजे, सरळता पाहिजे. कारण परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ही सरळ जीवन पॉलिसी आहे. इथे वेडे वाकडं काहीच नाही. व्यवहार तुमचे असतील, ऊस डोंगा परी रस नोळे डोंगा, काय भुलला वरील या रंगा. या वरच्या रंगाला आपण भुलू नाही. आणि शुद्ध परमार्थ, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवत्याला. या सगळ्या गोष्टी समजून अंतर्मुख होऊन समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या साधना झाल्या पाहिजे. आणि ह्या साधना जो करतो त्याला हा चढे तो रस चाखे और गिरे तो चकनाचूर. हा परमात्म्याचा रस अशा पद्धतीने चाखला पाहिजे. त्या प्रार्थना करतायत, हे देवी कात्यायनी, तू आमची इच्छा पूर्ण कर, संतुष्ट हो. रूपम देही, जयम देही, यशो देही, द्विषो जही. रंग रूप हे जे आहे ते बाह्य नाही मागितलेलं आहे. जय दे, रूप दे. रूप हे असं एक साधन आहे की प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. आपण जर प्रसन्न वदन असू तर असं शास्त्रात लिहिलेलं आहे, असं शास्त्रात वर्णन केलंय, श्लोकच आहे तो, की तुम्ही जर प्रसन्न वदन असाल तर समोरच्याला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपलं रूपही असं ठेवलं पाहिजे, प्रसन्न वदन असला पाहिजे. भगवान कसे आहेत? शुक्लांबरम धरम दैवम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. आता आपण मोठमोठे डॉक्टर असतात, फार तज्ञ असतात, फार नामांकित असतात, आणि छोट्याशा त्या बालवाडीत शिकवणारे जे शिक्षिका असतात त्यांचं एक जीवन पहा. यांना इथे हजारो लाखो रुपये मिळत असतील, पण येणारा पेशंट हा चेहरा उतरलेलाच असतो. तो काही हसत हसत तिथे घुसत नाही. त्याचं वदन हे म्लान झालेलं असतं. रुग्ण आजाराने तो पछाडलेला असं मुख पाहावं लागतं व्यवसायाला सुरुवात करताना. आणि याच्या उलट छोट्या छोट्या त्या नर्सरी बालवाडी किती सुंदर गुलाबासारखी ती फुलं बसलेली असतात. ती लहान मुलं अगदी टवटवीत असे गुलाब दिसावेत तशी ती मुलं बसले. भले त्यांना तो जे काही पगार असेल, जे काही प्राप्ती असेल ती फार अल्प असते, ती अल्प असते, परंतु त्यांना परमात्म्याने एवढा मोठा आनंद दिलेला आहे की प्रातःकाळी दर्शन त्या लहान बालकांच्या मुखाचं दर्शन होत असतं. ती गुलाबासारखी असतात, सुंदर असतात, टवटवीत असतात, निरागस असतात, भोळी असतात, आणि ते पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. हा रूपाचा अर्थ आहे. जयम देही, आम्ही जे काम करू त्याच्यामध्ये जय. जिथे परमात्मा असेल, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. तिथेच जय, तिथेच लक्ष्मी आहे, तिथेच कीर्ती आहे. एवढा भाग्यामधला हा फरक आहे. त्या भगवती देवीजवळ हे मागतायत, कारण भगवान तुझे श्रीमुख सावळे सुंदर, सुंदर ते ध्यान उभे होती. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, किती किती म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन करणं. ते पाहिल्यानंतर कशाची अपेक्षा राहणार आपल्याला? कशाचीही अपेक्षा राहत नाही. बस आता दृष्टीपुढे ऐसाची तू आहे, असंच सुंदर रूप आमच्या नजरेसमोर आमच्या दृष्टीपुढे राहिलं पाहिजे. आणि हे व्रत त्यांनी या हेमंत ऋतूमध्ये सुरू केलं. 1 महिनाभरचं हे व्रत होतं. आणि या ज्या गोपकन्या होत्या यांचं जीवन सर्वस्व म्हणजे काय, तर भगवान कृष्ण, तो मज व्हावा, तो मज व्हावा. कृष्णा तुझ वीन न गमरे राती, गमे रे राती. हे परमात्म्या, तू आमची दिवसाचीही झोप उडवतो आणि रात्रीही आमच्या डोळ्याच्या समोरून तू जात नाही. आम्ही कधी व्याकंड माइंड राहतच नाही. व्याकंड माइंड एक प्रकार आहे मानसशास्त्रातला. फार कमी लोकांना तसं जीवन जगता येतं. तो आम्ही व्याकंड माइंड कधी राहतच नाही. आमच्या मनामध्ये सतत तू भरलेला असतो. घागर असते, घागर. त्या घागरीमध्ये पाणी भरलं त्याच्या आधी हवा निघून जाते, पाणी काढलं की पुन्हा हवा भरते. हा फिजिक्सचा नियम आहे. तसा तू आमच्या मनामध्ये परिपूर्ण भरलेला आहे. आता
देव न सांगता कळे तुझा अंतरीचे गुज. भगवंताला हे एक समजलं आणि एक दिवशी भगवंताने आपली लीला केलेली आहे. त्यांनी सगळे बालगोपाल जमवले आणि ते त्या बालगोपालांना घेऊन भल्या पहाटे यमुना तीरावर आले. त्या कुमारिका, त्यांची एक सवय होती, स्नानाच्या आधी ती आपली वस्त्र नदीच्या काठी, यमुनेच्या काठी उतरवून ठेवत आणि मग यमुनेच्या जळामध्ये ते प्रवेश करीत. अशाच त्या दिवशी ते आल्या. आपली जी काही वस्त्र होती ती त्या यमुनेच्या काठावर ठेवली आणि सगळ्या जणी पाण्यामध्ये शिरल्या. आता जलविहार करायचा असल्यामुळे ते गळ्यापर्यंत असलेल्या पाण्यामध्ये शिरल्या. वस्त्रे तीरावर एका ठिकाणी ठेवलेली. भगवंताने पाहिलं. भगवंताने पटकन ती सर्व वस्त्र गोळा केली आणि एक मोठं गाठोडं बांधून भगवान जवळच असलेल्या एका कदंब वृक्षावर जाऊन बसला आणि ती अशा आपल्या छातीजवळ ती वस्त्र आवळून धरली. मुलं थोडेसे दूर गेले आणि लांबूनच मुलं हा सर्व देखावा किंवा हे दृश्य पाहत आहेत. मुलं टाळ्या पिटू लागली, फिरी फिरी हसू लागली. त्यांचं लक्ष गेलं त्या कन्यांचं. पाहतात तर आपली सर्व जी प्रावरण वस्त्र आहेत ती कृष्णाजवळ आहे आणि कृष्णा त्या झाडावर जाऊन बसलेला आहे आणि मुलं दूर उभी राहून टाळ्या वाजतायत, आपली थट्टा मस्करी करतायत. त्यांची ती झालेली फजिती पाहून भगवान श्रीकृष्ण हसत होते. स्मितहास्य त्यांचं चाललेलं आहे. मुली फार संकोचल्या. कृष्ण त्यांना म्हणाला, त्या आपले वस्त्र मागू लागले. अरे आम्हाला आता काठावर आल्यावर वस्त्र नेसायची आहे. भगवंताने आता थट्टा सुरू केली. अशी ही थट्टा भल्या भल्या सलावीला बट्टा. भगवंत थट्टा करायला लागले. मुलींनो, ज्यांना आपली वस्त्र हवी असतील त्यांनी पाण्याबाहेर या आणि मी इथे जो झाडावर बसलेलो आहे झाडाखाली या आणि आपापली वस्त्र घेऊन जा, मी वरून फेकतो. मुलींना मोठा आश्चर्य. अरे हे काय वेडापणा लावलाय? हा वेडापणा कशाला? असं काही बोलू नकोस, फेक बरं ती वस्त्र बाजूला. तेव्हा भगवान सांगतायत, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, खरं सांगतोय. मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटी कृती करत नाही. माझी उक्ती आणि कृती ही नेहमीच सत्य असते. मी खरंच बोलतोय. इथे या, मी वस्त्र टाकतो, ती वस्त्र घेऊन जा. असं नको करू रे. त्या खालून हात जोडून त्याची विनंती करतायत. अगं मी तुम्हाला सांगितलं ना, व्रतम वच्मी सत्यम वच्मी. माझं बोलणं हे मंत्रवत आहे आणि व्यवहाराला धरून आहे. व्यवहाराच्या बाहेर मी सांगत नाही. त्या विनंती करतायत, कृष्णा असं नको रे. मुली पाण्यामध्ये कुडकडत होत्या. हेमंत ऋतूचा महिना म्हणजे हिवाळ्याचा हा तो महिना आहे आणि या हिवाळ्याच्या महिन्यामध्ये भयंकर थंडी वाजत होती. अंग कडकडत होतं आणि त्या म्हणत होत्या, दे रे कान्हा लुगडी आणि चोळी. हे कान्हा, आमची लुगडी आणि चोळी तू परत घे. कृष्णाला म्हणाला, त्या गोपी सांगतायत, कृष्णा तू नंदाचा लाडका आहे रे बाळा. तू नंदाचा आणि यशोदेचा लाडका आहे. आम्ही नंद आणि यशोदेवर अतिशय प्रेम करतो म्हणून या तुझ्या चेष्टा सहन करतो. काही काही वेळेस आई वडिलांच्याकडे पाहून त्यांच्या मुलाच्या खोड्या लोक सहन करून घेतात. पण अरे ही कसली चेष्टा आलेली आहे? अशी चेष्टा करायची का? मुलींची चेष्टा मुलांनी करायची का? अशा प्रकारे त्या गोपी विनंती करतायत, आमची वस्त्र काठावर ठेव आणि जा बरं इथून. आम्हाला वस्त्र नेसायची आहेत. तुझ्यासमोर आम्ही वस्त्र कशी बदलणार? बाजूला हो, इथे कोणी नसतं पहाटच्या वेळेस म्हणून आम्ही आलेलो इथे आणि नेमका तू येऊन पडला इथेच. आणि हे पा, आम्ही ही तुझी खोडी तू काय आमच्या ज्या काही त्रास देतो आहे, आम्ही नंदाला आणि यशोदेला जाऊन सांगेल
तेव्हा जा. व त्याच्या आधी तर पाण्याबाहेर यावं लागेल ना तुम्हाला. नंद यशोदेला सांगायला जाण्यासाठी या जलातून तर बाहेर यावं लागेल ना. आणि मी तेच तर सांगतोय की बाहेर या. म्हणजे त्यांचा प्रत्येक शब्द भगवंत खोडून टाकतोय आणि त्या स्वतःवर असू लागतायत. अरे कृष्णा, अरे काना, मनमोहना मनमोहना. नको रे असं करू, नको. त्या भगवंताच्या मुखाकडे पाहिल्यानंतर त्यांचा क्रोध हा राहतच नाही. कारण प्रसन्न वदनम आहेत, भगवान प्रसन्न आहे. त्याचं प्रसन्न मुख पाहिल्यानंतर त्या स्वतःच प्रसन्न होऊन त्यांच्या मनातला राग, द्वेष, षड्विकार हे सर्व नष्ट होत होते. भगवान सांगताय की गोपींनो, मी तुम्हाला खरं सांगतो, ही लाज शरम कुठपर्यंत आहे? जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी देहभाव आहे, देहावरच जो केंद्रित त्याचं मन झालेलं आहे, तोपर्यंत त्याला जगातले व्यवहार. आपण एक साधं उदाहरण घ्या. एक छोटं नुकतंच चालायला लागलेलं एखाद्या 1-1.5 वर्षाचं मूल असावं. त्याच्या आईने त्याला आंघोळ घालत असावी. आता दुसरे कपडे घालायचे आहेत, टावेलने अंग पुसते आहे, आणि त्याच वेळेस एकदम कुठून बाहेरनं वाद्य वाजत आली तर हे जे मूल आहे हे टावेल फेकून तसंच बाहेर ते पाहायला जातं. त्याला कुठे लाज वाटते? तो बालभाव आहे, त्याला त्याची लाज वाटत नाही. कारण त्या ठिकाणी देहभावच नाही. ते बालयोगी असतात, त्यांच्या ठिकाणी देहभाव नसल्यामुळे ते सरळ धावत सुटतात. नंतर आपण त्यांना पकडून ते वस्त्र वगैरे घालतो, तो भाग वेगळा. कारण मन शुद्ध आहे. ज्याचं मन शुद्ध त्याचं तन शुद्ध. ज्याचं मन शुद्ध त्याचं तन शुद्ध, आणि त्याचं वागणं सुद्धा शुद्धच, अतिशुद्ध आहे. त्यामुळे ते सांगतायत की तुमचं मन शुद्ध आहे ना, आणि हे तुम्ही व्रत कोणासाठी करतात? माझी प्राप्ती व्हावी म्हणून ना. मग गोपींनो, तुम्हाला वस्त्र हवी आहेत, तुम्हीच सांगतायत, मग पाण्याबाहेर या वृक्षाखाली या, मी फेकतो एक वस्त्र. आता शेवटी नाईलाज झाला. थंडीत किती वेळ कुडकुडत राहणार. आता त्या कन्या ज्या होत्या त्यांचं मन कृष्णमय झालेलं होतं. विष्णुमय जग, भक्तांचा स्वधर्म. त्या भक्तांचा स्वधर्मच कृष्णमय आणि विष्णुमय झालेला होता. त्यातून त्यांनी केलेली थट्टा. मुलं दूर आहेत, फक्त हा भगवान एकमेव द्वितीय हा वृक्षावर विराजमान आहे, आणि त्याच्या हातात ही वस्त्र आहे. त्याने ही थट्टा त्या कन्यांना त्या ठिकाणी आता त्यांच्या मनामध्येही ध्यानावस्था निर्माण होऊ लागली. अळीस भ्रमराचा अध्यास, येता भ्रमरपणा येतीस, तैसा सांडुनी जीवपणास, भोगी आनंद असाधरी छंद, जाई तुटोनी हा भवबंध. छंद लागला टिटवीला, तिने समुद्र ही गिळीला, मैनावतीने कृतार्थ केला, गोपीचंद असादरी चंद. चंदे असाध्य ही साधिती, नरते नारायण ही होती, तैसा सोडून जीवपणास, भोगी आनंद असादरी चंद, जाई तुटोनी हा भवबंध. गोपींनी आता आपली लाज लोकलज्जा सोडली, दिली सोडली. आता त्या बाहेर येऊ लागल्या. मैंने छोड़ी अपनी लाज की घुंगरू तुट गए. त्याचे हे प्रपंचाचे, त्यांचे देहवादाचे, त्यांचे मीपणाचे हे वाजणारे घुंगरू तुटले. कारण मैंने छोड़ी अपनी लाज, त्याने आपली लाज लज्जा सोडून दिली.
आणि हे प्रपंचाचे बंधनाचे घुंगरू तुटले. अरे ह्या खरंच कन्या होत्या का? या कन्या नव्हत्या, तर हे मुळात देवलोकीचे ऋषीमुनी होते, जे आज कन्याच्या स्वरूपात इथे उभे होते गोकुळात या यमुनेच्या काठी, आणि जे व्रत करत होते ते हे सर्व देवलोकीचे ऋषीमुनी होते. भगवंताचा सहवास घडावा म्हणून त्यांनी हे गोपींचे जन्म घेतलेले होते. ते गोपी होऊन आलेले होते, कारण ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलेलं होतं की भगवंताचा अवतार होणार आहे, तर ज्याला जे शक्य असेल, ज्याच्याकडून जे होईल ती सेवा करण्यासाठी आणि भगवंताचं साहचर्य मिळवण्यासाठी तुम्ही त्या परिसरामध्ये आपले जन्म घ्या. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून हे सर्व ऋषीमुनी या ठिकाणी आले आणि ते होते सर्वच ऋषीमुनी. पण आता मधुरा भक्तीने, त्या मधुरा भक्तीने भगवान श्रीकृष्णाशी तदाकार झालेले होते, तन्मय झालेले होते. त्यांचं मी पण सर्व लयाला गेलो होतो. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या भौतिकवादाने, शारीरिक संबंधाच्या विषयाने या परमार्थाच्या विषयाकडे पाहू नका. हा दिव्य आनंद घ्या. हे सर्व दिव्य लोकाचे ऋषीमुनी आहेत. आपण आपल्या चौकटीतूनच याचा विचार करतो. तो विचार न करता आपण आपलं अंतःकरण हृदय विशाल बनवा. अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले, तेव्हा हे सर्व आसमंत त्यांना हे खुज वाटू लागलेलं आहे. अणुरेणू या थोकडा तुका आकाशा विळूनी सांडे कलेवर भवभ्रमाचा आकार. हे कलेवर सांडलं, भवभ्रम येते. म्हणून संतांनी सांगितलेल्या विषयाप्रमाणे आणि दाखवलेल्या मार्गाप्रमाणे आपण नेहमी चाललं पाहिजे. हात त्या मुलींनी एकमेकांची अशी गळ्यात हात टाकून त्या बाहेर येऊ लागल्या. सर्व त्या कन्या लाजत लाजत बाहेर येत आहेत. आल्या त्या कृष्णाजवळ, खाली उभ्या राहिल्या. भगवान श्रीकृष्ण सांगताय, अशी नाही वस्त्र देणार मी तुम्हाला. त्या एकमेकाच्या तोंडाकडे पावलं. अरे तूच तर सांगितलं होतं की मी वस्त्र देतो, आणि आता नाही कसा म्हणतो? तेव्हा भगवान सांगतायत, हे गोपींनो, हे कन्यांनो, तुम्ही अपराध केला आहे. तुम्ही अपराध केला आहे. त्या एकमेकीच्या मुखाकडे पाहलं. आम्ही काय अपराध केलाय? आणि कोणाचा अपराध केलाय? आणि केव्हा केलाय? काहीतरी बोलू नकोस. आम्ही काही कोणाचा अपराध केलेला नाही. तेव्हा भगवान सांगतायत, अगं मुलींनो, अगं कन्यांनो, तुम्ही साक्षात वरुणदेवाचा अपमान केला आहे, त्याचा अपराध केला आहे. आणि हा अपराध केल्यामुळे तुम्हाला मी वस्त्र अजून देत नाही. त्यामुळे इथे आमचा आणि वरुणाचा संबंधच काय? आम्ही तर कोणाचेही अपराध केले नाही. तेव्हा भगवान त्यांना एक धर्म सांगतायत, एक नीती सांगतायत, एक कर्तव्य सांगतायत. लक्षपूर्वक आपण त्याच्याकडे लक्ष द्या. भगवान सांगतायत की सरोवरामध्ये, नदीमध्ये, तीर्थक्षेत्रावर, जिथे या देवांचं तीर्थक्षेत्र असेल तिथे उघड्यावर स्नान करणे, विवस्त्र होऊन स्नान करणे, वस्त्रहीन होऊन स्नान करणे, हा वरुण देवाचा अपमान आहे. तुम्ही तीर्थक्षेत्री, उघड्यावर, नदीमध्ये, सरोवरामध्ये, तलावामध्ये कुठेही विवस्त्र स्नान केलं तर तो वरुण देवाचा अपमान होतो. त्याच्याने मनुष्याच्या पुण्याचा क्षय होतो. त्याचं सर्व पुण्य लयाला जातं, वाहून जातं, मातीला मिळतं, असं शास्त्र सांगताय, असं भगवान सांगताय. म्हणून तुम्ही आता आपले दोघी हात मस्तकावर ठेवा, हात जोडा आणि वरुणाची क्षमा मागा. या वरुण देवताची क्षमा. वरुणा, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला, या अधिकार आपला.
आमचा अधिकार नव्हता, आम्ही अपमान केला. नदीची प्रार्थना करा. इथेही जलदेवता वास करीत असतात. त्या जलदेवतांचाही तो अपमान होतो. तुम्ही वरुणाची क्षमा याचना करा, नदीत असलेल्या त्या जलदेवतांची क्षमा याचना करा, आणि त्याच्यासाठीच हा सर्व मी खटाटोप करतो आहे. या गोपकन्यांना आपल्या कृत्याची खरोखर मनोमन लाज वाटली. त्यांनी भगवान श्रीकृष्णाची आज्ञा शिरसावंद्य मानली. सर्व जणींनी जेवढ्या काही तिथे जमलेल्या होत्या त्यांनी आपल्या देहाचं सर्व प्रकारचं ममत्व सोडलं, मस्तकावर हात ठेवला आणि यमुनेला त्या नमस्कार करू लागल्या. परंतु त्यांचं मुख आणि हात भगवान श्रीकृष्णाकडेच होतं. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, अपराध सहस्राणी क्रियते अनिशमया. आम्ही करत असो, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर त्वम आदिदेव पुरुषोर्यमः वायुरग्निर्वरुण शशांकः. देहशुद्धी झालेली होती. देह शुद्ध करोनिया भजनी भजावा, देह शुद्ध करोनिया भजनी भजावा. आणि काचे नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करोनिया भजनी भजावा. भगवंतांनी त्यानंतर त्यांची वस्त्र परत दिली. बराबर वस्त्र त्यांनी नेसली. त्या उभ्या राहिल्या आणि कृष्णाकडेच एकटक लावून पाहू लागल्या. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझ्या पाया. भगवंताच्या त्या मुखाकडे पाहून त्या स्वतःला विसरल्या. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुम्ही हे माझ्या प्राप्तीसाठी व्रत केलं आहे. तुमची इच्छा मी जाणतो. आपले प्राण आणि मन ज्यांनी मला समर्पित केले आहेत त्यांना मग या जगामध्ये कसल्याही वासना उरत नाही, कुठल्याही इच्छा राहत नाही. जसं तुका म्हणे लाही आम्हा जन्म मरण नाही. जसं एखादं बीज भाजून काढलं तर ते भाजलेलं बीज हे पुन्हा उगवत नाही. जो जशी साधना करतो त्याप्रमाणे ती साधना फलद्रूप होत असते. जगाचं सर्व बंधन, आशा आकांक्षा अभिलाषा ज्यांनी सोडलेल्या आहेत, भगवान म्हणतो की तेच मला प्राप्त होतात, कारण मला त्यांच्या भक्ती रसाचीच आवड आहे. भक्ती रसाचीच आवड आहे आणि म्हणूनच यालाच रासभाव म्हणतात. जेव्हा शरद पौर्णिमा येईल तेव्हा तुम्हाला माझी दिव्य संगत मिळेल आणि दिव्य लोकांचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा परिपूर्ती होईल. तन्मयतेने, मुग्धतेने, तटस्थतेने त्या सर्व गोपी भगवान श्रीकृष्णाचं ही जे काही हे बोलणं आहे त्या ऐकतायत, मुग्ध होत आहेत. परंतु भगवंताशिवाय आम्हाला काही शिकायचं नाही. फक्त तू म्हणजे तू म्हणजे तू. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंगा वाचुनी आणूने, श्रीरंगा वाचुनी आणूने. किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा. मी त्या गोवळा रातली, मी त्या गोवळा रातली. किती ओ शिकवाल मज वेळोवेळा. मी त्या गोवळा रातलिये. अष्टभोग भोगणे मला नाही चाड, अष्टभोग भोगणे मला नाही चाड. भक्ती प्रेम गोड लेईल गे
माये भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये किती शिकवाल मज वेळोवेळा किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी त्या गोवळा रातलीये मी त्या गोवळा रातलीये बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा काही केलिया वेगळा नव्हे गे माये काही केलिया वेगळा नव्हे गे माये किती ओ शिकवाल मज वेळोवेळा किती ओ शिकवाल मज वेळोवेळा याती कुळ माझे गेले विसरोनी याती कुळ माझे गेले विसरोनी श्रीरंगा वाचुनी आणून येणे श्रीरंगा वाचुनी आणून येणे किती ओ शिकवाल मज वेळोवेळा तन्मयतेने मुग्ध होऊन तटस्थ होऊन त्या सर्व कन्या भगवान श्रीकृष्णांचं संभाषण ऐकत होत्या आणि त्यांची आज्ञा गोपींना सांगतायत भगवान गोपींना आता परत जा मला तुमची थट्टा करायची नव्हती तुमची फजिती करायची नव्हती परमात्मा तुमची कधीही फजिती करण्यासाठी टपून बसलेला नाही व्यवहारामध्येच अनेक लोक टपून बसलेले असतात फजिती करण्यासाठी परमात्मा फजित कोणाला करीत नाही तुमची फजिती करत नाही तर उलट जेथे जातो तेथे तू माझा सांगाच भगवान होते त्यामुळे तिथे कोणी दुष्ट व्यक्ती पुरुष असुर येऊ शकले नाही एवढा त्या भगवंताचा महिमा होता त्या मुली परत जायला निघाल्या मागे वळून पाहतायत भगवान त्या कदंब वृक्षावरच आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आपण भगवंताला सोड कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये मागे परतुनिया पाये मागे परतुनिया पाहे कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये पावलं परत फिरत होती पण हृदयामध्ये स्मरण चाललेलं आहे श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम गंगा माता की जय भारत माता की जय नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा